आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत युवकाने कोयता काठी दगडाने हल्ला, डोक्यात पोटावर हातावर हल्ला, इसम गंभीर जखमी। शहरातील कमाणवेस परिसरात सोमवारी रात्री एका इसमावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्र, दगड व काठ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात उदय माने वय अंदाजे 40 राहणार गोसावी गल्ली तानाजी चौक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार उदय माने यांच्यावर कमांड 20 परिसरातीलच एका गटाने पाठलाग करून हल्ला चढवला। हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले तसेच दगडाने डोक्यात मारहाण केली। या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताची बोटेही तुटल्याचं समोर आलं आहे। हल्लेखोरांनी माने यांचा खून करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेतील माने यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। दरम्यान हल्लेखोरांनी घटनास्थळी उभी असलेली हिरो होंडा मोटरसायकल तसेच परिसरातील खुर्च्यांचीही तोडफोड केली। या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे कमाणवेस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत हल्ल्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।